आई आली आणि ती काही बनवणारच नाही असं कधी होणारच नाही. मग आईने आज केली होती मस्त अशी शेवळ्यांची खीर. आता ही शेवळ्यांची खीर करणं आपल्याला असं वाटतं की सोपी आहे, पण सोपी आहे ती. पण जर ज्यावेळेस आपण करायला घेतो आणि ज्यावेळेस कोणाला माहिती नाही आहे का ती कशा पद्धतीने करायची ना, तर त्यावेळेस ना ती खीर फुटू शकते. आणि फुटायचं कारण म्हणजे काय आहे की शेवळ्यांमध्ये मीठ असतं. आपण ज्यावेळेस शेवळ्या करतो ना, तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं आणि शेवळ्यांमध्ये डायरेक्ट दूध टाकलं आपण, शेवळ्यांमध्ये डायरेक्ट दूध टाकलं की ते फुटणारच आहे. हे सगळ्यांना माहिती. जसं आपण गुळाचा चहा बनवतो आणि डायरेक्ट गूळ दुधामध्ये टाकला. आता एखादा गूळ असा असतो ना की तो फुटत नाही चहामध्ये सुद्धा. काही गुळ आहे आणि काही गुळ असे आहेत की चहामध्ये टाकला की लगेच फुटतो. असेही गुळ आहेत. आता प्रत्येकाला माहितीच आहे एखादा गुळ असतो आणि त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत गुळामध्ये. हे ज्याला माहिती झालं त्याला बरोबर समजतं. मग आता शेवळ्या करायच्या आधी आईने काय केलं, तुपामध्ये मस्त काजू बदाम भाजून घेतले. असे भाजून घेतले म्हणण्यापेक्षा ना तुपामध्ये तळूनच घेतले असंच म्हणा, किंवा फ्राय करून घेतले. आणि फ्राय करून झाल्यानंतर ते बाहेर काढून घेतले आणि मग त्याच कढाईमध्ये आईने शेवळ्या टाकल्या. थोडंसं तूप ॲड केलं आणि शेवळ्या टाकल्या. त्या पण व्यवस्थित अशा म्हणजे भाजून घेतल्या. त्याच्यामध्ये थोडासा असा तांबूस किंवा गोल्डन कलर येईपर्यंत, खूप पण नाही, खूप पण नाही. नाहीतर मग ती खीर शेवळ्या आहेत ना त्याच पूर्ण काळ्या दिसतात याच्यामध्ये खिरीमध्ये. तर इतके पण ब्राऊन आपल्याला काही करायचे नाही आहेत. साधे नॉर्मल करायचे आहेत, नॉर्मल भाजून घ्यायचे. आणि आता ह्या इथे ना भाजून झाल्या आणि मग आईने याच्यामध्ये काय ॲड केलं आहे, पाणी. पाणी कशासाठी, की दूध फुटू नये. ही पहिली टिप्स आहे की दूध फुटायला नको ना, मग आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, डायरेक्ट दूध टाकायचं नाही आहे. आता आईची ही पहिली टिप्स तुम्हाला माहिती झालीच की बाबा डायरेक्ट आपण दूध टाकायचं नाही, पाणी टाकायचं. पाणी व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. पाणी पण उकळलं ना की त्याच्यानंतरच आपण, म्हणजे ज्यावेळेस ती घट्ट होत जाईल ना, थोडीशी घट्ट होत जाईल, त्यावेळेसच आपण याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. खूप आधी पण नाही की बाबा खूप पाणी आहे आणि आपण लगेच दूध ॲड करणार आहे, असंही आपल्याला करायचं नाही आहे. व्यवस्थित शेवळ्या पण आहे ना पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहे. म्हणजे शेवळ्या प्रॉपर शिजवून घ्यायच्या आहेत, असं नाही की कच्च्या ठेवायच्या आहे. आता शेवळ्या तुम्ही म्हणाल शेवळ्यांना काय आहे शिजवायला, तर शेवळ्यासुद्धा कच्च्या वेगळ्या लागतात आणि शिजल्यानंतर वेगळ्या लागतं. हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. की खूप अर्धवट शेवळी राहिली ना तर ती एवढी खास लागत नाही, पूर्ण शिजली गेली की ती छान लागते. आता पहा याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घट्ट झालं, शेवळ्या पण शिजल्या गेल्या. आईने याच्यामध्ये टाकलेत काजू बदाम, मस्त बारीक करून घेतले होते नंतर तिने, म्हणजे कापून घेतलेले होते. खूप अशी भरड पण नाही केली, अशी बारीक. आणि खूप असे जाड पण नाही ठेवले तिने, ते तुकडे करून घेतले होते काजू आणि बदामचे. आता याच्यामध्ये ना तिने पुन्हा ते व्यवस्थित म्हणजे हलवून घेतलं आहे खूप वेळ. आणि याच्यामध्ये काय टाकलं मी, साखर न टाकता पिठी साखर टाकली आहे, कारण साखर घरामध्ये कोणी खात नाही जास्त करून. तर गूळ असतो घरात, पण मला याच्यामध्ये टाकायची होती साखरच, की बाबा गूळ नको साखरच टाक, कारण साखरेची चव वेगळी लागते आणि गुळाची थोडीशी वेगळी लागते. म्हणून जी पिठी साखर होती मी ती टाकली. आणि तुमच्याजवळ जर साखर असेल तर तुम्ही ती ॲड केली तरी चालणार आहे, काही हरकत नाही आहे. कारण शेवटी पिठी साखरचा थोडासा अंदाजा वेगळा असतो आणि जी आपली जाड साखर आहे त्याचा अंदाजा थोडासा वेगळा येईल. आणि सगळं झाल्यानंतर मग आईने याच्यामध्ये ॲड केलं आहे दूध. आणि पहा दूध टाकल्यानंतर आहे ना शेवळ असं ठेवून द्यायचं नाही आहे, चम्मच असा ठेवायचा नाही आहे, तो सतत हलवत राहायचा आहे. म्हणजे हलवायची ती खीर प्रॉपर होईपर्यंत, किंवा तिला जोपर्यंत उकळी येत नाही आहे ना तोपर्यंत आपल्याला ही खीर हलवतच राहायची आहे. असं नाही आहे की बाबा ठेवून दिला आपण चम्मच आणि तशीच उकळणार आहे, असं न करता ती थोडी थोडीमध्ये हलवत राहायची आहे की जेणेकरून ती फुटू नये. आता आईने पण आहे ना ती करताना खूप वेळ तिने हलवतच ठेवली खीर, म्हणजे ती थांबली नाही. कसं होतं, ज्यावेळेस आपण सोडून देतो गॅस कमी आहे, गॅस कमी करायचा, गॅस कमीच करायचा आहे आपल्याला. आणि मग पहा इथे मस्त अशी उकळायला लागली ही खीर, उकळायला लागली आणि ती फुटलेली नाही आहे बरं का, खीर फुटलीच नाही. आणि हेच जर तुम्ही डायरेक्ट दूध टाकलं, पाणी न टाकता डायरेक्ट दूध टाकलं ना, तर खीर 100% काय त्याच्यापेक्षा कितीही टक्के ती फुटणार आहे. आणि अशी मस्त अशी खीर इथे तयार झालेली होती.